कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला आपली मर्यादा पाळता आलीच पाहिजे। श्रीकांत सरांनी कितीही आग्रह केला तरी तू शिस्त का मोडलीस? या अहिल्या देवीने एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि ती मोडायचं धाडस तू केलंच कसं? चांगुलपणाचा गैरफायदा घेणं म्हणतात ह्याला। पारू, मला काय झालं? अहिल्या मॅडम तुझ्यावर रागावल्या म्हणून वाईट वाटतंय का? सावित्री आत्या, समजेना माझी चूक होती, मला कळायला पाहिजे होतं। आता ना देवी यांनी जे बघितले ना ते त्यांना सारखं सारखं आठवत राहणार आणि त्यांना त्रास होणार। माझ्यामुळे माझ्या बाला सुद्धा ऐकून घ्यावं लागणार। सावित्री आत्या, माझी आई असती ना तर मी चुकते हे माझा कान धरून मला सांगितलं असतं। आई, मला माफ कर। ह्यापुढे मी माझी पायरी वळकून वागेन। पारू, तू तुझी पायरी कधीच ओलांडली नाहीयेस। हरीश, मी हरीशला सगळं समजून सांगितले। गैरसमज व्हायच्या आत सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या बरे। पारू, मला सगळं कळलंय। लोक काय म्हणतात ना ह्याने मला काहीच फरक पडत नाही। मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे। आणि पारू, तुझ्याशी लग्न करून मला किती बोनस मिळणार आहे माहितीये? एक वडील, एक मस्तीखोर भाऊ, आदित्य सर, प्रीतम सरांसारखे मित्र आणि लाखाधिक माझी बायको। चला, सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे आता। गुड, मी मारुती मामांनाही सगळं सांगतो, काळजी करू नका। हा, बरं सावित्री आत्या, पारू, तुमचं पोट भरत असेल रडून, आमचं पोट तर बाबा जेवून भरतं। प्लीज काहीतरी जेवायला बनवा, भूक लागली आहे। लगेच देते, मी नाही उपाशी ठेवणार कुणालाच। हो, ते माहितीये ना, वाखरवाडीला आडनिड्या रस्त्यात चुलीवर स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घातलायस तू। इथे तर सगळं आहे, त्यामुळे तू काही बनवू शकतेस, फक्त ते काही लवकर बनवा, भूक लागलेली आहे खूप। वहिनी, एकदा पेपर चेक करून सही कराल प्लीज। ए पारू, थांब, ट्रे ठेव जरा, ट्रे ठेव। काय दिशा? तुझी एंगेजमेंट रिंग कुठे आहे? मला मला नाही माहिती अंगठी कुठं पडली ती, म्हणजे काल तर माझ्या पोटातच होती। ती साखरपुड्याची अंगठी आहे, साधा दागिना नाहीये। कुठे काढून ठेवली होतीस का? नाही, मी कुठंच काढली नव्हती। विकून वगैरे आली नाहीस ना बाजारात नेऊन? दामिनी,
जस्ट विचारलं. पारू, आता जरा जबाबदारीनं वागायला शिक. लग्न ठरलंय तुझं. अंगठी, जोडवी, मंगळसूत्र याला काहीतरी महत्व असतं. त्याच्याशी आपल्या सौभाग्याच्या आणि जोडीदाराच्या भावना जोडलेल्या असतात. मॅडम, चुकून झालं असेल तिच्याकडून. नाही तर पारू असं बेजबाबदारपणे नाही वागला. मी समजावते तिला. देवी आई, मला खरंच नाही माहिती हो अंगठी कुठं पडली का काय. मी खरंच कुठं नाही काढून ठेवली, शपथ. बरं ठीक आहे, आता सगळं काम सोड आणि आधी अंगठी शोध. आई आई मी ते कॉन्ट्रॅक्टचा एक ड्राफ्ट तयार केलाय, तू एकदा जरा बघून घे. आई शपथ, हे काय आदित्य? काय झालं? अरे मला काय विचारतोस काय आहे म्हणून? ही पारूच्या एंगेजमेंटची रिंग तुझ्या बोटात कशी आली? तुम्ही तुमची एंगेजमेंट उरकून नाही ना घेतली? दामिनी, अहो, पारूच्या एंगेजमेंटची रिंग आदित्यच्या बोटात दिसली म्हणून जस्ट विचारलं. काकू प्लीज काहीतरी अर्थ लावू नकोस. अरे आदित्य, काकू, आई काल रात्री बाय बाय. दादा, ही पारुताईची अंगठी पारुताईला द्या, मला तिथे सापडली. थँक्यू. वेलकम. आई एम सॉरी. पारू, आय एम रिअली सॉरी. मी सकाळीच देणार होतो ही अंगठी, पण पूजेच्या गडबडीत राहून गेला. आदित्य, तू ही अंगठी आधीच पारूला द्यायला हवी होती. ती तिची एंगेजमेंट रिंग आहे आणि तिच्या सौभाग्याची निशाणी आहे. त्या अंगठीची जागा तिच्या बोटात आहे, तुझ्या नाही. सॉरी आई. पारू, पारू, असं पुन्हा होता कामा नये. माफ करा देवी आई, चुकलंच माझं. पुन्हा अशी चूक नाही होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.